नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत सुमित इनानी आहेत. निलंगा नगरपालिकेची जी काही निवडणूक आहे सध्या रंगात आलेली आहे आणि प्रचाराने कमालीचा वेग घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण श्री इनानी यांच्याशी संवाद साधणार आहोत. निलंगा विधानसभा मतदारसंघाची जी काही मीडिया प्रमुख हे जे काही पद आहे हे पद ते अत्यंत सक्षमपणे हाताळत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधून नेमकी काय परिस्थिती आहे पालिका निवडणुकीमध्ये हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न. सर नमस्कार. नमस्कार सर, आपण निलंगा विधानसभा मतदारसंघाचे मीडिया प्रमुख आहात भाजपचे आणि सध्या निलंगा नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीने प्रचाराचा वेग कमालीचा घेतलेला असल्यामुळे आणि आपण बघतो विरोधक म्हणा किंवा सत्ताधारी म्हणा यांच्यामध्ये प्रचाराचे काही फैरी झळत असल्यामुळे वातावरण कमालीचे तापले आहे. तर या पार्श्वभूमीवर नेमकं मीडिया प्रमुख म्हणून सध्या तुम्ही आम्हाला काय सांगाल की नेमकी काय मीडियाचं नेमकं काय सर्वे किंवा मीडियाचं काय अंदाज आहे किंवा तुम्ही हे पद हाताळत आहात तर नेमकं निलंगा पालिकेची जी काही निवडणूक आहे या पालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकी काय परिस्थिती राहील, काय अंदाज आहे मीडियाचा, काय सांगाल तुम्ही आम्हाला? नमस्कार, मी सुमित इनानी, मीडिया प्रमुख तालुका अध्यक्ष निलंगा विधानसभा. तर काम बोलताय, पहिलेच म्हणजे काम बोलताय. आमच्या संभाजी भाईच्या माध्यमातून, अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेबांच्या माध्यमातून निलंगा नगरपालिकेच्या सौजन्याने निलंगा शहरात भरपूर प्रमाणात कामे झालेली आहेत. आम्ही मागे 1-2 दिवसाखाली निलंगा शहरात 51 कामे आम्ही मीडियावर टाकली. 51 कामे आम्ही मीडियावर त्याची म्हणजे लोकांना दाखवली की आम्ही आमच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून 51 कामे झालेली आहेत. आणि आमचं काम बोलतंय सर. आमच्याकडे सांगण्यासारखं भरपूर काही आहे. जो काम करतो त्याला बोलण्यासारखं भरपूर काही असतं. भाजपकडून मीडियामध्ये भरपूर काही आम्हाला सांगण्यासारखं आहे. पण विरोधकाकडे काही सांगण्यासारखं नाहीये. त्यामुळे त्यांनी फक्त मीडियामध्ये गैरसमज तयार करतात, जे विनाकारण लोकांमध्ये गैरसमज करायचं. जसं त्यांनी लोकसभेला केलं होतं, फेक निरेटिव्ह. ज्या गोष्टी सत्य त्यात नाही आहेत, ज्या गोष्टी ग्राउंड लेवलवरती नाही आहेत किंवा त्या ज्या गोष्टी हवेत आहेत त्या गोष्टी त्यांनी मीडियावर खोटं बोल पण रेटून बोल याप्रमाणे ते त्यांचं काम चालू आहे. आणि आम्ही आमच्या केलेल्या कामाची पोथी मीडियावर सादर करतोय. आता मीडियाचा काय अंदाज आहे नेमकं? हे जे काही आपण बघितलं, भाजप म्हणा, काँग्रेस म्हणा किंवा त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असे जे काही 3 पॅनलमध्ये प्रमुख लढती आहेत, वंचित पण आहे, तर नेमकं कुणाचं पारडं जड आहे असं मीडियाचा काय अंदाज आहे? सर, काम बोलताय त्याच्यामुळे आमचं पारडं साहजिक जड जाणार आहे. आमच्याकडे सांगण्यासारखं भरपूर काही आहे आणि ते लोकांना पटतंय. आम्ही जे सांगतो ते लोकांना पटते. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन बघू शकतात. लोक आमच्या केलेल्या कामावर समाधानी आहेत. त्यांनी समाधान व्यक्त करतात, ते पोस्ट शेअर करतात त्यांनी. आणि आमच्याकडे सांगण्यासारखं असल्यामुळे आमच्याबद्दल मीडियामध्ये म्हणा, ग्राउंडवरती म्हणा किंवा निवडणुकीच्या एकंदरीत वातावरणात आमच्याबद्दल एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे. आता मीडिया प्रमुख म्हणून सुमित इनानी यांचा काय अंदाज आहे या निवडणुकीमध्ये? सर, नेमकं तुम्हाला किती जागा मिळतील किंवा तुमचे जे काही नगराध्यक्ष पदाचे जे काही उमेदवार आहेत किती मताधिक्याने निवडून येतील, काय परिस्थिती राहील नेमकं, काय सांगाल तुम्ही आम्हाला? आमचे अध्यक्ष 2200 ते 2800च्या मताधिक्याने निवडून येणार आणि आमच्या 17 ते 19 जागा नगरसेवकाच्या निवडून येणार म्हणजे येणार. ते मीडियामध्ये असलेले आमचे काम, मीडियामध्ये असलेल्या लोकांचा प्रतिसाद किंवा लोकांची प्रतिक्रिया या विश्वासावर मी सांगू शकतो की आमच्या एवढ्या जागा आणि हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येणार. तर भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर ही जी काही पालिकेची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये डोर टू डोर कॅम्पेनमध्ये सक्रिय आहेत. याकडे कसे पाहता, काय सांगाल नेमकं? भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक नेता हा कार्यकर्ता असतो. आपण केंद्रातून पाहू शकता की अमित शहा जेव्हा ते म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी डोर टू डोर जाऊन कॅम्पेनिंग केली होती. त्याच विचारावर चालणारी भारतीय जनता पार्टी आहे. आणि अरविंद भाऊ पाटील निलंगेकर लातूर जिल्ह्याचे अमित शहा म्हणून त्यांना ओळखली जाते. बरोबर. तर त्यांनी त्याच प्रकारे त्यांचं थेट म्हणजे असं हवेत गोष्टी न करता किंवा भाषणबाजी न करता ग्राउंडवर उतरून काम करण्याची त्यांच्यात एक कौशल्य असतं. स्वतः उतरतात, कार्यकर्त्यांसोबत स्वतः खांद्याला खांदा लावून प्रचार करतात, डोर टू डोर जातात, लोकांशी संवाद साधतात आणि त्यांच्याशी संपर्क साधत असताना लोक पण पॉझिटिव्ह असतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की एखादी म्हणजे आई असेल तर त्यांना वाटतं की माझा मुलगा आलाय किंवा माझा भाऊ आलाय संवाद साधण्यासाठी. तर त्यांनी ते संवाद त्यांच्याकडे कला आहे सर. ते म्हणजे ते त्यांच्या ते असं हवेत गोष्टी न करतात ग्राउंडवर उतरून काम करण्याला त्यांना आवडतं सर. भाजप युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी ही जी काही निलंगा पालिकेची जी काही निवडणूक आहे अत्यंत प्रतिष्ठेची केली असं राजकीय विश्लेषक बोलतात. आता नेमकं या पार्श्वभूमीवर की तुम्ही सातत्याने भैयाबरोबर प्रचारामध्ये सक्रिय आहात, तर नेमकं भैयाचा जो काही दिनक्रम या पालिका निवडणुकीमध्ये कसा आहे, काय सांगाल तुम्ही आम्हाला नेमकं? आता मी भाऊ पाटील निलंगेकर साहेबांसोबत म्हणजे अरविंद भैयासोबत कंटिन्यू सोबत आहे. माझ्या मते त्यांनी फक्त 3 तास झोपत असतील. रात्री 12-1 पर्यंत उद्याचं नियोजन लावायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला कुठं जायचंय, कुणाशी संपर्क साधायचंय, कुठं काय करायचं याचं नियोजन लावलं. त्यांनी रात्री 12-1 पर्यंत जातात आणि अर्ली मॉर्निंग सकाळी 6 वाजल्यापासून त्यांनी कामाला लागतात.
त्यांना आपण म्हणजे पूर्ण लातूर जिल्हा किंग मेकर किंवा एक कुशल संघटन म्हणून ओळखलं जातं. बरोबर. हां. तर त्या बेसवर त्यांनी म्हणजे झोकून देऊन काम करणे हे त्यांच्यात ते गुण आहे. झोकून देऊन काम करतात, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करतात, संघटनाला महत्व देतात आणि त्यांच्या कामाची मी तर म्हणतो सर म्हणजे आपण कुणासोबत तुलना करू शकत नाही. त्यांचं असं एवढं म्हणजे झोकून देऊन काम करण्याची शैली आहे. सर तुम्ही आत्ता सांगितलं की मागील तुमची जी काही पालिकेची जी काही सत्ता होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली. माझ्या मते तुम्ही आत्ता सांगितलं 51 कामांची यादी काहीतरी तुम्ही नुकतंच जाहीर केली आहे. मग सर एवढं जर तुम्ही काम केलं आहे तर विरोधकाकडे सध्या एकच अजेंडा आहे म्हणा किंवा एकच त्यांचा विषय आहे की मागील 5 वर्षाच्या तुमच्या कालावधीमध्ये तुम्ही विकास केला नाही. काय नेमकं तथ्य काय नेमकं? विरोधक सातत्याने तुम्हाला टार्गेट करत आहेत. तुम्ही तर म्हणता एवढा विकास केला, एवढ्या कोट्यवधीच्या योजना आल्या, नेमकं वस्तुस्थिती काय, का तुम्हाला टार्गेट केलं जातं? त्यांच्याकडे बोलायला मुद्दे नाही असं, विरोधकाकडे मुळात बोलायला मुद्दे नाही आणि त्याचे चष्मा ते विरोधकाचा चष्मा त्यांनी काढू शकत नाही. आमच्याकडे कामे आहेत. आम्ही त्यांना म्हणले कित्येक वेळेस आमच्या साहेबांनी मी भाऊ पाटलांनी बी सांगितले की आपण फेस टू फेस चर्चा करूया. तुम्हाला वाटतंय ना आम्ही कामं केलो नाही, या आमच्या समोर या, आपण फेस टू फेस चर्चा करूया. आम्ही आमची कामे दाखवतो, तुम्ही तुमचे कामे दाखवा. मला कामाचं आम्ही 51 कामेची एक झलक दाखवली म्हणजे पार्ट 1 दाखवले. आमच्याकडे सांगण्यासारखे भरपूर काम आहेत पण आम्ही पार्ट 1 म्हणून एक 51 कामे दाखवली. त्यांनी एक काम दाखवाय आम्हाला विरोधकांनी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांनी निलंगा शहरात केलेलं एक काम दाखवावे. सर 2019 ते 2022 त्यांचे ते अनैसर्गिक करून महाविकास आघाडीचे सरकार होतं. त्या टायमाला मी विरोधी पक्षामध्ये होतो, आमचे आमदार साहेब विरोधी पक्षामध्ये होते. तर त्या 2-2.5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांना त्यांचे नेतृत्व पालकमंत्री होते. त्यांना एक म्हणजे एक हे मिळालं होतं की प्लॅटफॉर्म मिळालं होतं की त्यांनी कामं करू शकतात निलंगा. पण त्या कार्यकाळात त्यांनी निलंगा शहरात कुठेही एक नाली सोडा, रस्ता सोडा, कुठे एक टोपलं खडी सुद्धा कुठे टाकले नाही सर. त्यांना कोण्या अधिकाऱ्यांना बोलायचा अधिकार आहे की त्यांनी कामं करत नाहीत? त्यांच्याकडून कामे त्यांच्या लातूर जिल्ह्यात आमचे भैया पालकमंत्री असताना जे काही कामे झाले ते आमच्या भैया साहेबांच्याच कार्यकाळात झाले. ते त्यांच्या शहरात काम करू शकत नाही, ते निलंग्याचा विकास काय करणार? सर आपण प्रचारामध्ये अतिशय सक्रिय आहात. तर आता नेमकं दिवसभरामध्ये जर बघितलं आपण आणि विशेष करून छोटू पाटील म्हणा किंवा माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब म्हणा यांच्याबरोबर पण आपण सातत्याने प्रचारामध्ये सक्रिय आहात. तर नेमका मतदारांचा तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? काय सांगाल प्रतिसादाबद्दल? मतदार आम्ही केलेल्या कामाबद्दल समाधानी आहेत. त्यांना आम्ही म्हणजे कोविडच्या काळात पाईपलाईन मंजूर झाली होती निलंगा शहराला. तकरीबन 108 कोटी निधीचा पाईपलाईन मंजूर झाला होता. त्या कार्यकाळात साहेब अशी एक 7-8 जिल्ह्याला ती पाईपलाईन मंजूर, 7-8 नगरपालिकेला ती मंजूर झाली होती. पण कोविड काळ असल्यामुळं काही तालुक्यांनी काही नगरपालिकेने ते काम पूर्ण केलं नाही. पण आमच्या नेतृत्वाने त्याचा सतत पाठपुरावा करून ती पाईपलाईन पूर्ण केली सर. आज शहराला 1 दिवस आड पाणी पुरवठा होतो. म्हणजे जीवन जगत असताना माणसाला 3 गरजा लागतात, स्वच्छता, पाणी आणि लाईट. तर आज शहराला 1 दिवस आड पाणी पुरवठा होतोय. शहराला आज पाणी मुबलक आहे. उन्हाळ्यात सुद्धा आपल्याच बाजूला लातूर शहर आहे सर. उन्हाळ्यात तिथं 15-15 दिवस पाणी येत नाहीत, पण आपल्याकडे उन्हाळ्यात सुद्धा आपण 1 दिवस आड त्यांना पाणी पुरवठा केले. त्याचबरोबर जे नवीन वस्ती झालेत शहरात तिथं आपण रस्त्यांची कामं केली, नाल्यांची कामं केली. लोकांना ज्या गोरगरीब लोकांना घरकुलं नव्हते त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून साहेबाच्या आदेशानुसार घरकुलं मंजूर करून दिली आहेत, शौचालय मंजूर करून दिले आहेत. अशा भरपूर योजना लाभार्थी आहेत जनता आणि त्या गोष्टीवर त्यांनी समाधानी आहेत. त्यांनी आम्हाला म्हणतात की तुम्ही येऊ नका, आम्ही तुम्हाला निवडून देतोय. पण आमचं काम आहे सर त्यांच्याशी जाणं, संपर्क साधणं, संवाद साधणं. आपले नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार श्री संजय हलगरकर यांचं काय वेगळेपण आहे, काय सांगता तुम्ही आम्हाला? मितभाषी, शांत स्वभाव, कमी बोलणे आणि काम जास्त करणे. मी भाऊंना आतापासून नाही ओळखतो, मागच्या एक 8 ते 9 वर्षापासून माझी भाऊची ओळख आहे. मला जेव्हा स्प्लेंडर गाडी घ्यायची होती, भाऊचं शोरूम आहे बरोबर, तर जेव्हा मला ती गाडी घ्यायची होती साहेब त्या टायमाला मी भाऊकडे गेलो होतो. तर मी त्यावेळेसपासून भाऊंना ओळखतो. कमी बोलणं आणि कामावर जास्त लक्ष देणं. आणि हे ठीक आहे आता एक नगरपालिका निवडणूक आलेत पण त्यांच्या दानत्व हे पहिल्यापासूनच आहे. त्यांच्या माध्यमातून निलंगा शहरात खूप ठिकाणी फक्त ते दाखवत नाहीत, शो ऑफ करत नाहीत. मीडियामध्ये त्यांनी कधी झाले नाहीत. आता हे नगराध्यक्ष पद म्हणून त्यांनी अकाउंट म्हणजे मीडियाचं अकाउंट करत. त्यांची कामं भरपूर आहेत पण त्यांनी असं कधी शो ऑफ करत नाहीत, कधी असं मीडियामध्ये दाखवत नाहीत. कमी बोलणे, कमी गाजावाजा करणे आणि काम जास्त करणे याच्यावर त्यांचं फोकस असतं. तर पालिका जी काही निवडणूक आहे ते प्रचाराने कमालीचा वेग घेतलेला आहे. आता नेमकं आपल्या पक्षाच्या वतीने जे काही मोठ्या सभा म्हणा त्या संदर्भामध्ये काय सांगता येईल? एखाद्या निलंगा शहरामध्ये एखादी सभा वगैरे काय नियोजन वगैरे? नियोजन चालू आहे सर. आपण शिवाजी विद्याच्या ग्राउंडवर बघू शकतात. 16 तारखेला आपले महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची सभा होणार आहे.
आणि जेव्हा जेव्हा महसूल मंत्री येऊन गेलेत तेव्हा तेव्हा निलंग्याला काही ना काही देऊन गेलेत त्यांनी. ते देणारे नेतृत्व असल्यामुळं त्यांची सभा 16 तारखेला दुपारी 3-4च्या वेळेस त्यांची आता वेळ ठरेल. 3 किंवा संध्याकाळी 4च्या टायमाला त्यांची सभा होणार आहे. मतदारांनी आपल्याच पॅनलला का निवडून द्यायचं काय सांगाल? भैयासाहेबांच्या माध्यमातून चालू असलेला विकासाचा भागीरथ सतत सातत्य ठेवण्यासाठी एकतर सर देशात सत्ता भाजपची आहे, राज्यात सत्ता भाजपची आहे आणि निलंगा विधानसभेचे आमदार सुद्धा भाजपचेच आहे. समजा एखादा निधी आणायचा आहे आपल्याला तर तिन्हीकडे वाढपी आपले आहेत. तर खाली म्हणतात ना ते पंक्तीमध्ये वाढप्या आपला असलो की आपल्याला तसं एखादा लाडू किंवा एखादी जलेबी जास्त मिळते. त्याप्रमाणे तिन्हीकडे सत्ता आपली असल्यामुळं आपल्या निलंग्यात सुद्धा येणाऱ्या काळात विकास निधी असो भैयासाहेबांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात मिळणार आहे. आणि विरोधकाला म्हणजे त्यांच्याकडे त्यांनी काही केलेच नाही, त्यांच्याकडे त्यांनी म्हणजे सांगायसारखं त्यांच्याकडे काही नाहीच आहे. आमच्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे. त्याच्यामुळे जनतेला माहिती आहे की कोणी निलंगा शहराचा विकास जर कोणी करू शकतो तर निलंगेकर बंधूच करू शकतात. पालिकेच्या निवडणूक निकालाबाबत सुमित इनानी यांना नेमका किती विश्वास आहे? आम्ही भैयासाहेबांच्या माध्यमातून झालेल्याच्या कामाच्या विश्वासावर, माझा विश्वास नाही, कामाच्या विश्वासावर आम्हाला पूर्णपणे माहिती आहे की जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात.